नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र जनार्दन शिंदे आणि जय बजरंगबली भूजल संशोधक यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. आज आपण नवीन जे नारळावर पाणी बघतात त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे. मित्रांनो, काय करतात, नवीन जे नारळावर बघायला शिकतात त्यांनी आधी एखाद्या चालू बोरवर जाऊन प्रॅक्टिस करायला पाहिजे. डायरेक्ट पॉईंट द्यायला नाही पाहिजे. डायरेक्ट पॉईंट दिल्यामुळं कदाचित एखाद्या वेळेस ते फेल जाऊ शकतात. त्याच्यामुळे आज मी त्यांना दाखवणार आहे चालू बोरवर. आता हे बोर 10 वर्षापूर्वी घेतलेला आहे. आपण बघू शकता त्याच्यावर मोटर आहे. 5 ची मोटर चालती त्याच्यावर. सिंगल लाईनवर बोर पॉईंट आहे. त्याचं पाणी सध्या तिकडे पलीकडे दाखवा, विहीर त्या लिंबा झाडाकडे. तिकडे विहीर आहे. त्या विहिरीत त्याचं पाणी इकडून असं पाईपलाईन करून नेलेलं आहे. विहिरीत सोडलेलं आहे सध्या. तर आता आपल्याला त्याच्या लाईन दाखवतो मी कुणीकडून कशी आहे. सिंगल लाईन आहे, एकच लाईन आहे मित्रांनो. एका लाईनवर 5 ची मोटर रात्रंदिवस चालते. हे बघा, पूर्व पश्चिम लाईन आहे. तिकडे सूर्याकडे दाखवा, पूर्व पश्चिम. ते पश्चिम आणि हे पूर्व. बघा, परत एकदा दाखवतो लाईन. इथे लाईन आहे. किती फास्ट मुवमेंट करतोय नारळ. 3 इंच पाण्याची लाईन आहे जवळपास इथं. एका लाईनवर 5 ची मोटर रात्रंदिवस चालते. लाईट गेली तरच बंद. 10 वर्ष झाली त्या बोरला. 2015 मध्ये बोर घेतलेला आहे. आज 2025 चालू आहे मित्रांनो. तर नवीन पाणी शोधकासाठी आज हा व्हिडिओ राहणार आहे. हे बघा, या साईडने देखील आपण चेक करणार आहोत. हे बघा, इकडे लाईन कट झालेली असल्यामुळं नारळ कमी प्रमाणात उचलतो. याचा अर्थ तिकडून ती आपल्या याच्याकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे लाईन जात असणार आहे आणि इकडे लाईन कट झालेली आहे. जिथे लाईन कट झालेली असेल तिथं कमी प्रमाणात उचलतो. हा बघा, कमी प्रमाणात उचलतं इकडं आणि त्या साईडला भरपूर उचलतंय. आता आपण हाच प्रयोग आपण नारळ बघितलाय. आता आपण रॉडवर चेक करून बघू तांब्याच्या. कटलेल्या साईडनं काय दाखवतं. हे बघा, बरोबर इथं आपली रॉडची मुवमेंट झालेली आहे. लाईन कटलेली असेल तर दोन्ही रॉड आतमध्ये येतात, किंवा क्रॉस असेल तर दोन्ही रॉड आतमध्ये येतात. नाहीतर लाईन कटलेली नसन किंवा क्रॉस नसन तर सिंगल रॉड येतो. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पलीकडून लाईन कट झालेली नाही. हे बघा, कट झालेली असल्यामुळे दोन्ही रॉड आत येतात. त्या साईडनं दाखवतो, दोन्ही रॉड आत येणार नाही. हा बघा, एकच रॉड आत आलेला आहे. याचा अर्थ ही लाईन पूर्व पश्चिम नाही, पश्चिम पूर्व वाहते. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते असं आपल्याला दिसून येते. हा बघा, प्रत्येक जणाला असं समजणं असं नाही. याच्यावर आपल्याला अभ्यास करावा लागतो. मी 3-4 महिने गेल्या उन्हाळ्यापासून अभ्यास याच्यावर करतोय. आता जुलै ऑगस्ट चालू झालेला आहे पावसाळ्यातला. 4-5 महिने झाले माझा अभ्यास चालू आहे याच्यावर. त्याच्यामुळे मी भरपूर शिकलोय. आणि हा प्रयोग आपला नाही, महाराष्ट्रातले गाजलेले व्यक्तिमत्व दीपक काशीद सरांचा प्रयोग आहे. हा तांब्याच्या रॉडचा 4 mm चे रॉड आहेत आणि हे अतिशय खूप चांगलं काम करतात. याचं असं आहे की कोरड्या लाईनवर व साचलेल्या लाईनवर हे पाण्यावर अजिबात काम करीत नाहीत. साचलेल्या याच्यावर कसं काम करीत नाही दाखवतो तुम्हाला मी. आता बघा, ह्या छडीमध्ये पाणी साचलेलं. इथं लवण असल्यामुळे छडीत पाणी साचून राहिलेलं आहे. दाखवतो तुम्हाला. हालायचा प्रयत्न करतायत रॉड, पण अजिबात हालत नाही छडीवर पाय दिल्यामुळं. बघा, थोडासा हल्ला परत वापस गेला, थोडासा हल्ला परत वापस गेला. आता त्या बोरची लाईन आहे समोर. बघा समोर कसे करताय रॉड. हा बघा, एक आला, दुसरा आला. दोन्ही रॉड आत आले. याचा अर्थ ही लाईन इथं कटलेली आहे. तिथं कटलेली असल्यामुळं इकडे दोन्ही रॉड आत येतात.
त्या साईडला सिंगल रॉड आत येतो. तर अशा प्रकारे शिकून घ्या, लक्ष करून व्हिडिओ बघा. तर बारीक बारीक गोष्टी जर लक्षात घेतल्या तर नवीन पानाड्याकून देखील बोर फेल जाणार नाहीत, त्यांचं नाव खराब होणार नाही आणि शेतकऱ्याचाही पैसा वाया जाणार नाही. धन्यवाद. जय बजरंग बली.